नमस्कार. अस्तरच्या ब्लाऊजला गोट काढायचा आहे आणि म्हणजेच पायपिंग काढायची आहे आणि ते कशी काढायची हे मी क्लासेसमध्ये शिकवलंय आणि तुम्हाला पण पाहायचंय ना? हो ना? मग चला. आता हे आपल्याला सिल्कच्या कापडाचा गोट काढायचं आहे गळ्याला. तर काय करायचं माहिती आहे का, हे असं कापड काढून ठेवायचं जेणे की आपल्याला गोट काढण्यासाठी राखीव. मग आता काय करायचं माहिती आहे का, हे सरळ कापड हे आडवं आहे, तर हे क्रॉसमध्ये आहे ना, हे असंच ह्या हिशोबाने एक 1.25 इंचाच्या हिशोबाने आपण हे पट्ट्या काढून घ्यायच्या. ते किती काढून घ्यायच्या? जेवढा गळा असेल आपला तेवढ्या हिशोबाने काढायच्या. खूप काही काढत बसायचं नाही. आणि जर काढायचं असेल तर 1.25 इंचाची आपल्या गळ्याच्या हिशोबानेच काढायची, जेणे की आपल्याला तेवढंच पुरलं पाहिजे. आता हे मी माझ्या गळ्याच्या का हिशोबाने मी पट्ट्या अशा 1.25 इंचाच्या काढून घेणार आहे. हां, आता त्यानंतरने काय करायचं, जसं आपण गळ्याला पट्टी जोडतो तसं सरळवरनं हे उलट भाग ठेवायचा आणि सरळ असं जोडून घ्यायची. परत दुसरी ही पट्टी घ्यायची आणि याला या पद्धतीने जोडायची. परत दुसरी जेवढा हव्या काढलेल्या हवेत तेवढे आपण जोडून घ्यायचं. हां, मग त्यानंतरनी हे जे मार्जिंग असतं हे असं कट करून मोकळं करायचं. बरोबर. हां, मग आता ही व्यवस्थित असं धरून घ्यायचं पट्टी आपली एकसारखी आणि थोडंसं जाऊ द्यायचं पुढं. आणि मग त्यानंतर आपला हा ब्लाऊज आहे पुढचा गळ्याचा, हे असं कटोरीचं माप कुठल्या बाजूला काप टाकलं त्या बाजूला टाकायचं आणि या हिशोबाने हे बघा असं जाऊ द्यायचं आणि पट्टी आपली नकळत वरती धरायची आणि गळा आपला नरम ठेवायचा. हे बघा, हे बघा, त्या हिशोबाने आपण आता हे कडेपर्यंत घेणार आहोत. या बघा, त्या हिशोबाने आपण हे कडेपर्यंत घेणार आहोत. सलग जाऊ द्यायचं. मार्जिंग आपलं एक दाबाचीच गेली पाहिजे. जिथं गोल आकार असेल तिथं गोल आकारात ओढती धरायची, अशी नकळत ओढती, म्हणजे खूप काय ओढायचं नाही, अशी ओढती धरत मार्जिंग मात्र आपलं एकसारखं आलं पाहिजे. या पद्धतीने आपण आता हे कडेपर्यंत घेणार आहोत. आणि शोल्डरपाशी आलं की बघून घ्यायचं शोल्डर मागच्या दिशेला गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण हे कापडाची गळ्याची गोटची पट्टी लावत जायचं. हे काप पण मार्जिंग असं व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि जिथं गोलाकार आहे तिथं त्या पद्धतीने आपलं असं हे जोडून घ्यायचं. झालं. मग त्यानंतरने काय करायचं, हे एवढं कापड सोडायचं, तसंच पुढच्या भागाचंही कापड असं कट करून घ्यायचं. मग त्यानंतर ह्याला असं नख मारून ह्याला व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं. एका शेवटपर्यंत असं प्लेन करून व्यवस्थित असं घेत राहायचं. हे बघा, हे कडेपर्यंत. मग आता सुरुवात कशी करायची, हे कापड असं समोर असं व्यवस्थित दुमडायचं. असं ह्याला पण असं दुमडून घ्यायचं. दुमडल्यानंतर ना हा भाग बरोबर असा चपटा झाला पाहिजे. इथं पण खाली कापड गेलं पाहिजे. मग त्यानंतर ना याला तेवढंच डबल असं दुमडून घ्यायचं, सोडायचं नाही. समोरलं तोंड सोडलं की ते पळून जातं. हे बघा, आणि त्यानंतर असं दाबून धरायचं आणि थोडंसं पुढे मागे ह्या हिशोबाने केलं की मग थोडं 1 इंच जाऊ द्यायचं. परत इकडं खाली बघायचं. हे कापडाचं हे भाग झाकला गेला पाहिजे. ह्या नकाने असं दुमडलं पाहिजे आणि हे अशा नकाने असं चाळून याला असं ओढून घ्यायचं आणि पुन्हा असं हे बघा ह्या पद्धतीने असं जात राहू द्यायचं. परत थोडंसं अंतर घ्यायचं, परत ह्याला दुमडायचं, नकाने असं घ्यायचं, ओढून धरायचं, ढिल्लं सोडायचं नाही. मग हे बघा या पद्धतीने असं याला असं जाऊ द्यायचं. परत थांबायचं, परत ह्याच दिशेने ह्याला दुमडायचं, असं नख असं करायचं, हे कापड ह्याच्या आत घालायचं, असं अंगठ्याने चाळून घ्यायचं आणि ओढून धरायचं आणि त्या पद्धतीने आपण हे गोट काढत जायचं. पुन्हा तिथं तसाच प्रकार शेवटपर्यंत आपण असं
करत यायचं. या बघा, या बघा, असा व्यवस्थित गेला पाहिजे. पण टीप मात्र ती खाच्यात गेली पाहिजे बरं का. असं दोरे फिरे असेल तर सगळं घाण काढून टाकायचे. परत हे कापड असं दुमडायचं, नखाने असं दुमडून घ्यायचं, ह्या नखाने असं आत घालायचं आणि त्या पद्धतीने आपण असं ओढून धरून या बघा ह्या पद्धतीने असं व्यवस्थित हे खाच्यात गेलं पाहिजे. बघा आपला गोट कसा आलेला आहे, एकसारखा आला आहे, गळा पण उमटत नाही काय नाही आणि आतली बाजू पण आपली एकसारखी आलेली आहे. तर हे आलं की परत इथपर्यंत तसंच येऊ द्यायचं. हे खालचं मार्जिन कापड हे आत घालायचं, बाहेर पडू द्यायचं नाही आणि या पद्धतीने अशी इथपर्यंत येऊ द्यायचं. इथपर्यंत आलं की परत थांबायचं, एवढं कट करायचं आणि याचं थोबाडा आहे ना चांगलं असं बंद करायचं, असं मध्ये घालून आणि त्याचं निष्ठू द्यायचं नाही. असं व्यवस्थित असं जातं आहे ना, मग त्या पद्धतीने जाऊ द्यायचं आणि जवळ आलं की जरा याला पक्क करायचं. म्हणजे बघा आपला गोट कसा गोल आकारात व्यवस्थित, हे बघा तुम्ही बघू शकताय, हे बघा ह्या पद्धतीने नख मारून घ्यायचं आणि आपला गोट गळ्याचा व्यवस्थित आलेला आहे. करा प्रयत्न, तुम्ही पण नक्की होईल.